आता एक मोठी बातमी, नोव्हेंबर पासून ऊस गाळप हंगामाला सुरुवात झाली आहे। अद्याप मात्र साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केला नाहीये। प्रति टन ऊसाला 3,500 रुपयांचा दर द्यावा जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटनांनी मागणी केली आहे। सत्तेत येणारं सरकार बळीराजाला न्याय देणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरलंय। तर ऊस उत्पादक शेतकरी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी। आपण आता आंबे गावातील एका ऊसाच्या फडामध्ये आहोत। या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील असतील आणि इतर शेतकरी आहेत जे ऊस उत्पादक शेतकरी आहेत आपल्या सोबत आहेत। अजून ऊस दर जाहीर झाला नाही। राज्यातील सर्वाधिक कारखाने महाराष्ट्रात आहेत, सोलापूर जिल्ह्यात आहेत आणि दर कुठेही जाहीर झाला नाही राज्यामध्ये। काय नवीन सरकारकडून अपेक्षा काय आहे? आता अनेक साखर कारखानदार या ठिकाणी निवडणुका लढवत आहेत, परंतु अद्यापही ऊसाचा दर जाहीर होत नाही। राजू शेट्टी साहेबांनी जयसिंगपूर येथे ऊस परिषद घेऊन 3700 रुपयाच्या पहिल्या उचलीची मागणी केलेली आहे, परंतु त्यावर कोणत्याही कारखान्याने अद्याप भूमिका घेतलेली नाही। त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी ऊसाचा दर जाहीर होणं गरजेचं आहे। आणि गेल्या वर्षी जो गाळप हंगाम झालेला आहे त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात FRP थकलेली आहे। त्यावर सुद्धा नेत्यांनी आता निवडणुका लढताना कोट्यावधी पैशाची उधळण केली, परंतु शेतकऱ्याला कष्टाचे पैसे देत असताना वर्ष ताटकळत ठेवलं जातंय। येणाऱ्या सरकारला आमचा या निमित्तानं इशारा आहे, आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही गप्प बसणार नाही। या ठिकाणी ऊसाच्या वाहनाचं चाक फिरणार नाही। पहिल्यांदा ऊस दर जाहीर करा आणि मगच धुराडी पेटवा। सरकारनं आम्हाला दर जाहीर करावा, नवीन येणाऱ्या सरकारनं अगोदर दर जाहीर करून मग साखर कारखाना चालू करावे। सत्तेत आल्यानंतर सरकारने पहिल्यांदा ऊस दराचा प्रश्न सोडवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकऱ्यांनी दिला आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।